हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्याकडे आज परत खूप ब्लाऊज शिवायला आले होते आणि आपण त्यातले ब्लाऊज पीस हे कट करून घेणार आहे. ते ब्लाऊज पीस कसे कट करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आधी आपण या कस्टमरचे ब्लाऊज आणि साड्या व्यवस्थित अशा काढून घेऊ आणि त्यामधले काही ब्लाऊज पीस काढलेले आहेत तर काही काढून घेऊ. अशा पद्धतीने या कस्टमरच्या या 3 साड्या आहे. तर आपण त्या साडीतले ब्लाऊज पीस हे काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही साडी खूप छान साडी आहे आणि त्यावरची प्रिंटसुद्धा खूपच छान आहे. अशा पद्धतीने आपण त्यामधले ब्लाऊज पीस हा व्यवस्थित काढून घेऊ. अशा पद्धतीने त्या साडीवर ब्लाऊज पीस आणि काठ पण एकदम छान आलेला आहे आणि आपण त्यावर छान अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. ती डिझाईन पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी इथे साडी व्यवस्थित अशी आथरून घेतली आहे आणि त्यानंतर मी ती व्यवस्थित अशी सरळ रेषेत कट करून घेणार आहे. म्हणजे आपला पिको पण एकदम व्यवस्थित येईल आणि साडीसुद्धा तिरकी होणार नाही. अशा पद्धतीने आपण एकदम साडी व्यवस्थित सरळ आथरून सरळ रेषेत कट करून घेणार आहे. कुठेही तिरकी होणार नाही. अशा पद्धतीने आपण साडीमधला ब्लाऊज पीस काढून घेतला आहे. त्यानंतर दुसरी पण साडी त्याच कस्टमरची आहे तर मी त्यातला ब्लाऊज पीस काढून ब्लाऊज पण कट करून घेतला आहे आणि तिसरा पण ब्लाऊज पीस मी काढून घेतला आहे पण तो कट करायचा राहिला आहे. त्यानंतर हे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहे. तर या कस्टमरचे टोटल 4 ब्लाऊज आहे तर त्यातले मी एक ब्लाऊज त्यांना शिवून दिलेला आहे तर त्यांचे 3 ब्लाऊज आपल्याला शिवायचे आहे. अशा पद्धतीने मी या साडीतला ब्लाऊज पण कट करून घेतला आहे. तर ही तर खूपच छान साडी आहे आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आलेला आहे. त्यामुळे त्या साडीचा लुकसुद्धा खूप छान आहे आणि या साडीवर डिझाईन पण मी तयार केलेली आहे. तो व्हिडिओ पण मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पण पहा. खूप छान बाही डिझाईन मी तयार केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा डिझाईन बनवा. खूप कमी वेळात डिझाईन तयार होते. अशा पद्धतीने मी या साडीतला सुद्धा ब्लाऊज पीस हा कट करून घेतला आहे. साडी ही व्यवस्थित सरळ आथरून मी त्यातला ब्लाऊज पीस हा व्यवस्थित कट करून घेतला आहे. आपल्याला काही डिझाईन बनवण्यासाठी आपण साडीतलं काही कापड एक्स्ट्रा काढून घेत असतो. त्यामुळे ब्लाऊज हा आपल्याला कॉन्ट्रास्ट डिझाईन करायला छान वाटते. अशा पद्धतीने या साडीतला आपण ब्लाऊज पीस हा कट करून घेतला आहे आणि ब्लाऊज पीसला छान अशी सुंदर डायमंडची लेस आलेली आहे आणि त्याची डिझाईन तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने या कस्टमरच्या टोटल आपल्याला 4 ब्लाऊज आणि साड्यांना पिकोफॉल आणि 4 ब्लाऊज शिवायचे होते तर आपण त्यातले एक ब्लाऊज शिवून दिले आहे. बाकीचे आपल्याला शिवायचे आहे. त्यानंतर मला दुसऱ्या पण कस्टमरचे लगेच ब्लाऊज शिवायला आले होते तर ते पण आपण लगेच ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे आणि त्यामधले दोरे अस्तर फॉल जे लागते ते आपण दुकानातून घेऊन येणार आहे. कधी तर आपल्याला लांब बाही शिवायची असेल तर आपण त्यासाठी 90 पॉईंट अस्तर कट करून आणत असतो. 80 पॉईंट अस्तर हे आपण छोटी बाही करायची असली तरच आणत असतो. कारण की आपण 80 पॉईंटमध्ये मोठ्या बाहीचं ब्लाऊज हे होत नाही. खूप जॉईंट द्यावं लागते. त्यासाठी खूप टाईम वेस्ट होतो. त्यामुळे मी 90 पॉईंटच अस्तर घेऊन येत असते. अशा पद्धतीने आपल्याला या साडीला ब्लाऊज शिवून पिकोफॉल करायचा आहे. त्यामुळे मी प्रत्येक साडीतले ब्लाऊज पीस हे कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्याच साड्यांमधले ब्लाऊज पीस हे कट करून घेत असतो आणि दुकानातून आपण प्रत्येकावर मॅचिंग अस्तर, दोरे, फॉल हे विकत घेऊन येत असतो. काही साड्यांना पदराच्या बाजूने लेस येत नाही त्यामुळे आपण पदराच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी कट करून घेत असतो. त्यामुळे आपला पिको पण सरळ रेषेत येत असतो. तर अशा पद्धतीने ही साडीसुद्धा काठपदर साडी आहे आणि त्यावरील कॉन्ट्रास्टसुद्धा एकदम छान कलर आहे. अशा पद्धतीने या साडीला खूप छान लुक आला आहे. या साडीवर सुद्धा आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा.
अशा पद्धतीने मी प्रत्येक साड्यांमधले ब्लाऊज पीस हे सरळ कट करून घेत असते. तर या साडीला पदराच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी सरळ रेषेत कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी पदराच्या बाजूने सुद्धा सरळ कट करून घेतले आहे. म्हणजे आपल्या साडीचा पदराचा पिको सुद्धा एकदम सरळ रेषेत होईल. त्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज शिवायला आले होते. तर त्यांचे 2 साधे ब्लाऊज आहे आणि हे 2 साड्या आहे. तर आपल्याला ते साधे ब्लाऊज पण शिवायचे आहे आणि या 2 साड्यांमधले ब्लाऊज पण शिवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी ते सगळे ब्लाऊज बाजूला करून घेणार आहे. ही साडी सुद्धा खूप छान आहे. डेली यूजसाठी सुद्धा एकदम छान कापड आहे त्याचं. अशा पद्धतीने पदराच्या बाजूने सुद्धा सरळ कट करून घेतली आहे. त्यानंतर या साडीतले ब्लाऊज पीस पण आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला खूप सारे ब्लाऊज शिवून घ्यायचे आहे आणि अर्जंट पण द्यायचे आहे. आपल्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग बरोबर असली की आपल्याला बरेच कस्टमर ब्लाऊज शिवायला येत असतात. अशा पद्धतीने मी घरीच ब्लाऊज शिवत असते. आपलं कुठे शॉप नाही, त्यामुळे घरी सुद्धा भरपूर ब्लाऊज शिवायला येत असतात. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक साड्याला पिको फॉल करून घ्यायचा आहे आणि त्यावरचे ब्लाऊज पण शिवून घ्यायचे आहे. काही ब्लाऊज हे सिंपलच शिवायचे आहे, तर काही ब्लाऊजवर डिझाईन पण तयार करायची आहे. तर मी आपल्या चॅनलवर प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये कटिंग तुम्हाला सांगितले आहे. काहींचा प्रिन्स कट ब्लाऊजचा पफ हा चपटा येत असेल तरी सुद्धा मी त्याची शिलाई कशी करायची आहे तो पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण लगेच साड्यांना फॉल लावून घेतले आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक साडीला असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फॉल लावून घेतला आहे. काही सिंपल साड्या आहेत तर काही डिझायनर साड्या आहे. अशा पद्धतीने आपण त्या साड्यांना पिको फॉल करून घेतला आहे आणि काही ब्लाऊज पण शिवून घेतले आहे. अशा पद्धतीने एक ब्लाऊज मी शिवला आहे, त्याला लेस लावली नाही आणि हो पिवळा ब्लाऊज आहे याला छान अशी कॉन्ट्रास्ट लेस लावली आहे, त्यामुळे सुद्धा खूप ब्लाऊजला छान लुक आला आहे. त्यानंतर हे पण ब्लाऊज मी लगेच शिवून घेतला आहे. तर अशा पद्धतीने मी त्यावर लेस लावून घेतली आहे. ह्याचा ब्लाऊज पीस आणि साडी ही एकाच कलरची आहे, त्यामुळे त्यावर एवढी छान डिझाईन करून पण एवढी दिसून नसते आली, त्यामुळे मी त्यावर नुसती लेस लावून घेतली आहे. आणि पुढच्या बाजूने मी त्यावर छोटा काठ उरला होता, त्यामुळे मी तो काठ पुढच्या बाजूने लावून दिला आहे. अशी सुद्धा डिझाईन खूप ट्रेंडिंग चालू आहे. त्यानंतर हे पण या साडीवरील ब्लाऊज आहे आणि त्याला सुद्धा मी खूप छान डिझाईन तयार केली आहे आणि याची बाही डिझाईन मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. हे पण काठपदर साडीवरील ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज शिवून घेतलेले आहे. हे कटोरी ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने हे पण ब्लाऊज आपलं शिवून झालं आहे. अशा पद्धतीने आपण टोटल 5 ब्लाऊज शिवून घेतले आहे आणि या साड्यांना पण आपण पिको फॉल करून घेतला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब